नमस्कार, तर स्वागत आहे तुमचं क्रिएटिव्ह वैष्णवी या चॅनलवरती. आजचा आपला टॉपिक आहे आरीवर्कच्या ब्लाउजची काळजी कशी घ्यायची. तर फर्स्ट आपण ब्लाउजला ठेवतो कसं हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. इथे माझ्याकडे भरपूर सारे आरीवर्कचे ब्लाउज आहेत. तुम्ही पाहू शकता. हा रेड कलर, त्यानंतर इथे फॅब्रिक पेंटिंगचं सुद्धा आहे. म्हणजे छान पद्धतीने गणेश काढलेले आहेत. तर हे ब्लाउज कुठे ठेवायचे आणि कसे ठेवायचे तुम्ही या पद्धतीच्या कॅरी बॅग मध्ये हे ब्लाउज ठेवू शकता. याला चेन असते. शक्यतो हे चेनचे तुम्ही स्किप करू शकता कारण चेन मधूनही थोडी एअर पास आउट होऊ शकतो. बट तुम्ही या अशा पद्धतीच्या बॅग्समध्ये स्टिकवाल्या बॅगमध्ये ठेवू शकता. बट हे स्टिकवाली बॅग 2-3 वेळा यूज केल्यानंतर हे स्टिक खराब होऊन जातं आणि पूर्णच ओपन राहतं. त्यामुळे जास्त एअर कॉन्टॅक्ट होतात. तर सेकंड टिप अशी आहे, यावर तुम्ही कधीही परफ्यूम डायरेक्टली मारायचा नाही. आरी वर्कच्या बीड्स वरती कधीही तुमचा परफ्यूम पडला नाही पाहिजे. तर आरी वर्क केलेला ब्लाउज हा नेहमी उलटी घडी करून ठेवायचा. म्हणजे जसं की मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते, तसं तुम्ही उलटी घडी करायची. त्यानंतर त्याची अशा पद्धतीने घडी करायची आणि मग या कॅरी बॅगमध्ये तुम्ही अशी ठेवून द्यायची. या कॅरी बॅगमध्ये अशा पद्धतीने ठेवायची. या कॅरी बॅगमध्ये तुम्ही 2 ते 3 ब्लाउज ठेवायचे नाही. एका एका ब्लाउजला एकच कॅरी बॅग वापरायची. म्हणजे ते 1 ते 2 ब्लाउज ठेवायचे नाही. आरी वर्कचे ब्लाउज सतत वॉश करायचे नसतात. 2-3 वेळा घातल्यानंतर आपण शॅम्पूमध्ये डीप करून थोडंसं त्याला असं रफ करून थोडंसं वॉश करायचं. त्यानंतर 2-3 एकदा घातल्यानंतर त्याचा खराब स्मेल येतो. बट तो स्मेल येऊ नये म्हणून काय करायचं असतं तर आपण आपल्याला घाम कुठे येतो इथं काखेत येतो. तर आपण इथे स्वेट पॅड्स यूज करायचे. हे अशा पद्धतीचे स्वेट पॅड तुम्ही तुमच्या एरियात जे अवेलेबल असेल ते यूज करू शकता. त्यानंतर ना या स्वेट पॅड्सची साईज थोडी मोठी असणं गरजेचं असतं. एकदम छोटी साईज जर तुम्ही घेतली तर त्याचा उपयोग होत नाही. आपण स्वेट बाहेर येतो त्याच्या. त्यामुळे ही साईज तुम्ही बघू शकता. या अशा पद्धतीची साईज हवी आपल्याला. त्यानंतर लास्ट आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बीड्स. बीड्सचे कलर जातात. हे तुम्ही पाहू शकता. माझ्या काही ब्लाउजच्या बीड्सचे कलर गेलेले आहेत. मला हे पहा. काही-काही बीड्सचे कलर गेलेले आहेत. तर ते का गेलेले आहेत? तर तुम्ही ज्यांच्याकडे आरी वर्क करताय, त्यांना तुम्ही सांगायचं मला त्यांना असं सांगायचं मला A1 ब्रँडचे बीड्स यूज करायचे. A1 ब्रँडचे बीड्स जेव्हा तुम्ही यूज करता, तेव्हा तुमच्या आरी वर्कचे बीड्स असतात त्याचा कलर जात नाही. जेव्हा आपण लो क्वालिटीचे बीड्स वापरतो, तेव्हा त्याचा कलर जातो. त्यामुळे A1 क्वालिटीचे बीड्स यूज करायचे. तेव्हाच तुमचे ब्लाउज छान राहतील, छान टिकतील. मग तुम्ही कुठल्याही कॅरीबॅगमध्ये जर तुम्ही खराब बीड्स वापरले, तुम्ही कुठल्याही कॅरीबॅगमध्ये म्हणजे कितीही काळजी घेतली, तर त्याचा कलर जाणारच. बट तुम्ही A1 ब्रँडचे बीड्स यूज केले आणि याच्या पद्धतीने काळजी घेतली, तुमच्या ब्लाउजचा कलर जाणार नाही. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक